नमस्कार. आता सारंग हा त्याच्या डॅडासाठी म्हणजेच ऐश्वर्याच्या बापासाठी आता मोठं कपाट घरातून घेऊन आलेला असतो आणि ते तिथे ठेवलेलं असतं. आणि ते आता कपाटाच्या चाव्या देत, डॅडा तुम्ही हे कपाट खोला, आता तुम्ही त्याचा शुभारंभ करा असं बोलून ते कपाट खोलायला भाग पडतो. ते कपाट आता सयाजी खोलतो आणि बघतो तर काय, सयाजीला मोठा धक्का बसतो. सयाजीची एकमेव लेक, जिच्यावर सयाजी मनापासून प्रेम करतो, ती लेक आतमध्ये गुदमरून बेशुद्ध झालेली असते. आता सयाजी म्हणतो, ऐशू बाळा काय झालं तुला, काय झालं? पण ऐश्वर्या काही उठत नसते. आता सयाजी तिला बाहेर काढतो. हे सगळं बघून आता सारंगला सुद्धा धक्का बसलेला असतो. सयाजी आता ऐश्वर्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे सयाजीला खूपच राग आलेला असतो. रागात सयाजी आता सारंगचे कानपाड फुटतो आणि म्हणतो, तुमची हिंमतच कशी झाली माझ्या लेकीला कपाटात भरून घेऊन यायची आणि मला गिफ्ट म्हणून द्यायची? अहो, तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? माझी लेक आतमध्ये गुदमरून जर मेली असती ना, तर मी तुमच्या पूर्ण कुटुंबाला संपवलं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, माझी एकुलती एक लेक आहे आणि तिला कोणतीही इजा झाली तरी मला सहन होत नाही, आणि तुम्ही तर तिला चक्क कपाटात भरून आणलीत. त्यावर आता सारंग हा सयाजीचे पाय धरतो आणि म्हणतो, मला काही माहिती नव्हतं या संदर्भात. मला फक्त तुम्हाला गिफ्ट म्हणून द्यायचं होतं आणि मी घेऊन आलो. मला जानकी वहिनीने सांगितलं होतं हे गिफ्ट द्या, सयाजी काकांना आवडेल, म्हणून मी घेऊन आलो. आता सयाजीचा रागाचा पारा चढतो आणि म्हणतो, काय हे सगळं जानकीने केलेलं आहे? तेवढ्यात आता ऐश्वर्या आई शुद्धीवर आलेली असते. ऐश्वर्या शुद्धीवर बघून सयाजी खुश झालेला असतो. सयाजी म्हणतो, बाळा तुला यात कोणी कोंबलं आणि कोणी पाठवलं तुला इकडं? त्यानंतर आता ऐश्वर्या नाटक करत बोलते, जानकीने डाडा जानकीने. आता जानकीने म्हटल्यावर सयाजीला खूपच रागवला असतो. सयाजी रागात आता घरात बाहेर पडतो. आता म्हणतो, त्या जानकीला तर मी आता जिवंत सोडत नाही, माझ्या मुलीला कपाटात कोंबून सोडते काय? असं बोलून सयाजी रागात हा आता रणदिवेंकडे येतो. आता सयाजी रागात जोरात ओरडतो, जानकी बाहेर ये, जानकी बाहेर ये, आज तुला मी सोडणार नाही, आज तुझा एंड आहे, एंड. असं बोलत आता सयाजी हा रणदिवेच्या घरात शिरत असतो. तेवढ्यात बाहेरून येणारा ऋषिकेश बघतो. सयाजी रागात घरात शिरत आहे. आता ऋषिकेश हा धावत येतो आणि म्हणतो, काय झालं? त्यावर आता सयाजी म्हणतो, तू मधी पडू नकोस, आज माझ्या लेकीला कपाटात भरून माझ्या घरी पाठवली का? आता त्या जानकीला मी सोडत नसतो. तेवढ्यात ऋषिकेशला खूप राग आलेला असतो. ऋषिकेश म्हणतो, काय जानकीने? अहो, तुम्हाला काय कळतं का? माझी बायको असं करणं शक्य नाही आणि तुम्ही जानकीला काहीही करू शकत नाही. तुम्ही पहिलं माझ्या घराबाहेर व्हा, असं आता ऋषिकेश बोलतो. सयाजी ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो, तुम्ही मला तुमचा अपमान करायला भाग पाडू नका, तुम्ही माझ्या घराबाहेर व्हा. पण सयाजी ऐकत नसतो. आता नाईलाज होतो. ऋषिकेश हा आता संयम सुटल्याप्रमाणे सयाजीला मारू लागतो आणि सयाजीला म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या घरात येऊन आवाज चढवण्याला मला चालणार नाही. आणि तुम्ही हिंमतच कशी करू शकता रणदिवेच्या घरात येऊन आवाज चढवण्याचा? आता तुम्हाला मी सोडणार नाही. आता सयाजीला ऋषिकेश मारत असताना सयाजी घाबरून पळत सुटतो. घाबरलेला सयाजी घरी येतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.